नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 7 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि अगदी मस्त झालेला बघणार आहोत. कारण गॅरेजमधनं घरी आलेल्या अवनीने राजाचं चांगलं स्वागत केलेलं आहे. तर आता स्वाती वहिनीने देशवाणींच्या सांगण्यावरनं अवनीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केल्यामुळे मोठा राडा कसा होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा, खूपच मज्जा येणार. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता समदेजण गॅरेजमध्ये जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा लगेच आता अवनी सगळ्यांना ताटं वाढत असते. त्याच वेळेस आता गॅरेजमध्ये पायल आलेली असते. पायल आता खूपच नाराज अगदी चेहरा पाडून स्कूटरवरती तशीच बसून असते. त्याच वेळेस आता लगेच अवनीचं लक्ष पायलकडे जातं. अवनी आता धनूला म्हणू लागते, धनू, अरे ही आपली पायलच ना. त्यावर लगेच धनू लागतो, हो हो, पायल वहिनी त्या आपल्या. आता पाण्याला लय राग येतो. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, वहिनी ती आपली नाही आहे, तिला नका बोलवा, आपली नाही आहे ती. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, पायल हाय. आता पायल लगेच हाय करते, हसते. तेव्हा अवनी विचारू लागते, काय ग, गॅरेजवरती कसं येणं केलं. तेव्हा पायल म्हणू लागते, काय सांगू तुम्हाला, नाही म्हणजे ना खूप पाऊस आहे ना, आज भिजले मी, गारटले, पण माझी स्कूटर बंद पडली ना, ती रिपेरिंगसाठी घेऊन आले मी गॅरेजला. आता मात्र पाण्याला लय राग येतो, कारण रोज स्कूटर बंद पडल्याचं नाटक या पायलीचं असतं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हो का, पण अगं पायल, आम्ही ना ब्रेक घेतलाय, समद्यांना भुका लागल्यात ना, त्यामुळे सगळेजण आता जेवणासाठी बसलेत. थोडा वेळ तुला वाट बघावी लागेल, तू जेवलीस का. त्यावर लगेच पायल म्हणू लागते, मी नाही जेवली, मी उपाशीच आहे. मी उपाशीच पावसात भिजते, मला थंडी वाजते, मी अगदी गारठून गेले. पण जाऊ द्या, मला इकडे थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही, मी थांबते. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अगं मग नसेल जेवली, तुला भूक लागली ना, मग ये की आमच्यात जेवायला. आता पायलीला लय आनंद होतो. त्याच वेळेस पानू म्हणू लागतो, वहिनी वहिनी तिला कशाला बोलावताय. नाही नाही, नको नको, तिला बोलू नका, ती सगळं फस्त करून टाकेल, सगळं संपून टाकेल, आपल्याला काही ठेवणार नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, पानू तू गप्प बैस, अगं पायल ये की. त्यावर पायल म्हणू लागते, नको जाऊ बाई, पानूला मी नाही आलेलं आवडत ना, मग माझ्या वाटणीचं त्यालाच द्या खायला, त्याला खाऊ द्या. मी काय बाबा, भिजले काय गारटले काय, कुणाला काहीच पडलेलं नाही आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, चल पायल, अगं मी भरपूर जेवण घेऊन आले, आपल्या सगळ्यांना पुरेल, चल पटकन. आता लगेच पायल म्हणू लागते, ठीक आहे, आता तुम्ही एवढं फोर्स करायला आहेत ना जाऊबाई, म्हणून यायले बरं कमी, नाहीतर मी आलेच नसते. असे म्हणताच आता पायल पटकन संब्याला उठून बाजूला ढकलते आणि आता पानू शेजारी बसते. पाण्याला लय राग येतो, अगदी संतापलेला असतो, पण आता वहिनी समोर असतात ना. त्याच वेळेस आता लगेच पायल म्हणू लागते, सॉरी सॉरी, माझ्यासाठी ताटच शिल्लक नाही आहे का, पण नो प्रॉब्लेम, मी पानूच्या ताटात जेवते की, चालेल पानू. पानू पटकन ताट उचलून घेतो, माझ्या ताटात जेवायचं नाही, हात बी लावायचा नाही, हो बाजूला. त्यावर लगेच धनू म्हणू लागतो, जेवू दे की पाण्यादा, अरे एका ताटात जेवल्यानंतर प्रेम वाढतं असं म्हणतात, हो की नाही संभ्या. आता धन्या आणि संभ्याने टाळी मारलेली असते, दोघे हसू लागतात, पण आता पाण्याची मात्र सटकते. लगेच आता भाताची जी भातवाडी असते ना, ती आता पाण्या उचलतो आणि या दोघांना हाणणार. तेच दोघेही आपली ताटं उचलून पटकन अवनी वहिनीच्या पाठीमागे सोप्यावरती जाऊन बसतात. अवनीला मात्र हसायला येतं. त्याच वेळेस आत्ता लगेच अवनी म्हणू लागते, पायल राहू दे, तू माझं ताट घे. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, नाही नाही वहिनी, तुम्ही जेवा की, मी देतो माझ्या ताटात जेवून देतो तिला. आता पानू आणि पायली दोघेही एका ताटात जेवायला सुरुवात करतात. एक घास खाताच आता पायली म्हणू लागते, वा जाऊ बाई, काय चव आहे तुमच्या हाताला, सॉलिड एक नंबर. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही नाही पायल, अगं स्वयंपाक मला येतच नाही, यशादाने बनवलाय, मला येत असता तर तुम्ही सगळे जेवलाच नसता. आता धन्या आणि पाण्या हसू लागतात. त्याच वेळेस पायल म्हणू लागते, जाऊ दे, आपण स्वयंपाक खूप मस्त झालाय हा, पानू धर तुला एक घास भरवते. तेव्हा पाण्या म्हणू लागते, हट हट बाजूला घे. आता पायली या दोघांकडे रागाने बघू लागते, संभ्याकडे आणि धन्याकडे, ते आता तिला हसत असतात ना. त्याच वेळेस आता पायली म्हणू लागते, नको खाऊ, चुरून खाऊ घालणार होते तुला, अरे चुरून खाण्यात मजा काहीतरी वेगळीच असते, ते दाखवायचं असतं, पण जाऊ दे मरू दे,
तुला नाही कळणार ते. त्याचेच आता लगेच पायलीप्रमाणे पानूही चपाती आता भाजी चुरून खाऊ लागतो. तेव्हा पायली म्हणू लागते, बघा बघा माझी स्ट्रिक वापरली, अगदी माझ्यासारखं. बघा बघा माझा पानू माझ्याकडे बघून जेवतोय. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, डोक्यात हानी ना आता, गप्प बैस. कसं आहे ना, आमचे अण्णा म्हणत असतात, जेवताने माणसाने थोबाड बंद ठेवावं, अजिबात चालू नाही, गपचूप जेवून घ्या. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, ठीक आहे मी गुपचूप जेवते, पण कसं आहे ना चुरून खाल्ल्याने. त्याच वेळेस पाणी म्हणू लागतो, मला ना जेवायचंच नाही, चाललो मी. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, धनपाल थांब तू, हे बघ पायल काही बोलणार नाही, तू जेवण करून घे. आता लगेच पायल मात्र तिचं थोबाड बंद राहणारच नाही, सारखं तोंड चालू. आता ती आपल्या जाऊबाईशी म्हणजे अवनीशी गप्पा मारू लागते. तर आता पानूला खूप राग येतो, पण कसं तरी आता वहिनी समोर आहे म्हटल्यानंतर त्याने कंट्रोल ठेवलेलं असतं. तर आता समध्यांची जेवणच झालेली असते. अवनी आता ताटं धुवू लागते. त्याच वेळेस आता लगेच पायल अवनीजवळ येते. जाऊबाई कसं आहे तुम्हाला माहिती आहे, पानूच्या आयुष्यात कोणीतरी दुसरीच लुबरी पोरगी आहे, त्याच्याबद्दल काहीतरी चौकशी करा ना. त्यावर अवनी विचारू लागते, धनपाल खरंच तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे की पायलच आहे ती. त्यावर लगेच आता संभ्या आणि धन्या हसू लागतात. त्याच वेळेस पायल म्हणू लागते, बघा ना मी 1000 वेळा विचारलं, जाऊबाई पण सांगतच नाही. एकदा सांगून टाकलं म्हणजे तू तिकडे मी इकडे, मी कशाला इकडे येईल सारखं सारखं. आता लगेच संभ्या आणि धन्या हसू लागतात. त्याच वेळेस पायल हळूच म्हणू लागते, जाऊबाई जर तुम्हाला त्या लुबरीबद्दल काही कळलं ना तर मला डायरेक्टली कॉल करा आणि सांगा, गेमच करते तिचा. आता मात्र अवनीला हसायला येतं. त्याच वेळेस आता लगेच पायली पाण्याजवळ येते. पानू मग मी येऊ का. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नको. आता पायली पटकन सोप्यावरती जाऊन बसते. नको मग मला पानूनी थांबायला सांगितलं, मी बसते हा. त्यावर पाण्या म्हणू लागतो, ओट निघ. येऊ का नाही, निघायचं, निघ लगेच. तेव्हा पायली म्हणू लागते, ठीक आहे जाऊबाई येते मी, काही कळलं तर मला कळवा. असे म्हणत पायली तिकडे निघून जाते. त्याच वेळेस संभ्या आणि धन्या हात धुवून येतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, चला आता माझी मनन करण्याची वेळ झाली. तेव्हा आता लगेच अवनी म्हणू लागते, मनन. त्यावर आता पानू म्हणू लागतो, वहिनी याचं जेवण झालं ना, मनन म्हणजे डोंबलं. अहो अभ्यास करायचं सोडून मनन करतो म्हणे. आता लगेच सोप्यावरती मस्त धनूने अगदी छान असं झोपून घेतलेलं असतं. वहिनी पाण्याला काय बी म्हणू द्या, पण मला आता मनन करायची वेळ झाली, म्हणजे माझी झोपण्याची वेळ झाली. आता लगेच धनूने झोपून घेतलेलं असतं. त्याच वेळेस आता पानू लगेच आपल्या अवनी वहिनीजवळ येतो. वहिनी नाही म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच गॅरेजमध्ये आला, मी असं काम करतो या गॅरेजमध्ये, हे सगळं बघून तुम्हाला माझा राग आला असेल ना वहिनी. खरंच आलाय का माझा राग वहिनी, सांगा ना. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही नाही, अरे तुझा का राग येईल, आणि कामाची कसली आली लाज. हे बघ धनपाल, अरे तू शिकला नाही पण स्वतःच्या मेहनतीवरती अनुभवाने तू एवढं सगळं मेकॅनिक बनून एवढी सगळं मोठं गॅरेज सांभाळतोय, एवढं सगळ्या गाड्या रिपेअरिंग करतोय, हे काही कमी आहे का. अरे किती कष्टाचं काम आहे हे. आणि हे बघ धनपाल, जरी गॅरेज तुझं स्वतःचं नसलं म्हणून काय झालं, तू एवढं मोठं गॅरेज सांभाळतो, एवढ्या लोकांच्या गाड्या रिपेअर करतो, एवढं तुला डोकं आहे. हे बघ तुझ्याकडे बघून ना, तुझ्या कष्टाकडे बघून मला एवढं तरी कळलंय, तू एक ना एक दिवस तुझं स्वतःचं गॅरेज नक्की उभी करशील. त्यावर लगेच आता पाण्या खुश होतं, वहिनी खरंच होणार, तुम्ही बोललाय ना तर माझं स्वतःचं गॅरेज नक्कीच होणार. बरं चला मला खूप काम आहे, मी निघतो. आता पाण्याने आणि संब्याने कामाला सुरुवात केलेली असते. अवनी मनाशीच म्हणू लागते, धनपाल तुझा नाही राग आला रे मला, जो माझ्याशी खोटं बोलत आलाय ना त्याचा राग आलाय मला. आता मी त्याला सोडणार नाही, मला वेड्यात काढतो, सतत मला फसवतो, माझ्याशी खोटं बोलतो आणि माझा विश्वासघात करतो. राजा आता आज तुला सोडणार नाही मी. असे म्हणत आता रागाने भडकलेली अवनी घरी आलेली असते. अंगणात उभी राहून अवनी आता एरझरे गरके मारत असते आणि राजाची वाट बघत असते. तेवढ्यात यशादा बाहेर येतो. अवनी काय झालंय, तुम्ही कोणाची वाट बघताय का. त्यावर अवनी म्हणू लागते, बघते ना, राजाची वाट बघते, राजा अजून आला नाही का. त्यावर यशादा म्हणू लागतो, आत्ताच त्याचा फोन आला होता, तुमची चौकशी करत होता, येईलच इतक्यात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हो ना, मग तो आला की मला आवाज द्या, मला कळवा. असे म्हणत अवनी आतमध्ये निघणार. तेच यशादा म्हणू लागतो, आला, राजा आला. आता लगेच अवनी पाठीमागे वळून राजाकडे बघते.
अगदी स्टाईलमध्ये हसतच आता राजाची एंट्री दांगटांच्या घरात झालेली असते. त्याच वेळेस आता लगेच यशोदा लागतं, घे राजा, 100 वर्ष आयुष्य आहे. आता तुझीच आठवण काढत होत्या. त्यावर लगेच राजा लय खुश होतो. तुम्ही माझी आठवण काढत होता? माझं तर नशीबच भारी म्हणायचं, तुम्हाला माझी आठवण येते. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो ना, आली तुझी आठवण. त्यावर राजा म्हणू लागतो, पण का, काही काम होतं का, कशासाठी आठवण काढली मॅडम, बोला ना. त्यावर अवनी म्हणू लागते, कसं आहे ना राजा, आज मला तुझं स्वागत करायचे, पण कशा पद्धतीने करू ना तेच कळत नाही. तेव्हा राजाला धक्का बसतो, अरे बापरे, माझं स्वागत, पण मॅडम का. त्यावर अवनी आता इकडे तिकडे पाठीमागे बघते. पाठीमागे एक काठी असते. आता अवनी पटकन ती काठी हातात घेते. आता तर तुझं स्वागत होणार, असे म्हणत आता अवनी जोरजोरात राजाला पळू पळू त्या काठीने मारू लागते. राजाला तर धक्का बसतो, मॅडम मॅडम हे कुठलं स्वागत, अहो मारताय का तुम्ही, काय झालंय. त्यावर अवनी म्हणू लागते, वेड्यात काढतोस मला, मला मूर्ख समजतो का तू, किती खोटं बोलणार आहे अजून, काय काय लपवणार आहे अजून, एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवतो, खोटं बोलतो माझ्याशी, तुला लाज नाही वाटत. असे म्हणत आता अवनी आता जोरजोरात राजाच्या पाठीमागे पळू लागते, त्याला मारू लागते. राजा आता यशोदाच्या पाठीमागे लपतो, यशोदा वाचव मला, यांना काय झालं यशोदा. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, यशोदा यशोदा तुम्ही मध्ये पडू नका, आज राजाला सुट्टी नाही, आज तर मी त्याला फोडूनच काढणार आहे. लय झालं आता, एवढं मोठं सत्य लपवण्याची त्याची हिंमत कशी झाली, मला वेड्यात काढतो, मला मूर्ख समजतो का तो. तेव्हा लगेच आता यशोदाला तर धक्का बसतो, अरे बापरे, राजा आणि अवनीचं लग्न खरं झालंय, हे सत्य समजलं यांना, असं आता यशोदाला वाटू लागतं. यशोदा आता तिरक्या नजरेने राजाकडे बघतो. राजा त्यांना सत्य समजलंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, समजलं कसं पण काय. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, कळत नाही का, त्यांना सगळं सत्य समजलंय. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो सगळं सत्य समजलं मला, तू एक नंबरचा खोटारडा आहे, विश्वासघातकी माणूस आहे. राजा, अरे मी तुझ्यावरती विश्वास ठेवून या घरात आले ना, प्रत्येक वेळेस बोलतो मी खोटं बोलणार नाही आणि तेच करतो, तुम्हाला मूर्ख समजतो ना, वेड्यात काढतो ना. त्यावर लगेच अवनी पुन्हा राजाला मारू लागते. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम पण मी काय चुकीचं केलं आहे, मी काय खोटं बोललो आहे ते तरी सांगा. त्यावर अवनी म्हणू लागते, काय खोटं बोलला सांगते ना, आधी यशोदा कॉन्ट्रॅक्टर आहे असं म्हणाला ना. आता यशोदाला धक्का बसतो, आता माझं काय नवीन. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदाचं, अहो मी तर ते आधीच सॉरी बोललो आहे की. त्यावर अवनी म्हणू लागते, हसू नको, गप्पा बाईस, हसू नको. आणि यशोदाचं झालं तेव्हा मग अजून खोटं का बोलला, तू बोलला की धनू कॉलेजमध्ये टॉपर आहे. त्यावर लगेच आता अवनी पुन्हा त्याच्या मागे धावू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो मग त्यात काय झालं, टॉपर असू शकतो ना, होऊ शकतो तो पुढे चालून. त्यावर अवनी म्हणू लागते, हो होऊ शकतो, पण तू काय बोलला, तो टॉपर आहे, लय हुशार आहे, आणि तिथे त्याचे पास होण्याचे वांदे, हे सगळं खोटं बोलताना तुला काहीच वाटलं नाही. आणि ते जाऊ दे, धनेशचं जाऊ दे, पण धनपालचं काय. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम त्याच्या शिक्षणाबद्दल मी काय बी खोटं बोललेलं नाही आहे, मी खरं सांगतोय गळा शपथ, कारण त्याच्या तोंडाकडे बघूनच कळतं याचं शिक्षण होऊच शकत नाही, सगळं काही चेहऱ्यावरती लिहिलं आहे त्याच्या. त्यावर अवनी म्हणू लागते, हो त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतं का, तो किती शिकला किती नाही. अरे पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून हे कळत असेल त्याचं मोठं गाड्यांचं शोरूम आहे, हो की नाही. त्यावर लगेच आता यशोदा राजाकडे बघतो, कारण आताही राजाने किती थापा मारल्यात हे यशोदाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, शोरूम, अहो आधी मी शोरूम बोललो होतो पण नंतर गॅरेज म्हटलं होतं की नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, हो ना, तू तर मला वेड्यातच काढलं, शोरूम अटॅच गॅरेज असं बोलला ना, पण त्याचं स्वतःचं शोरूमही नाही आणि गॅरेजही नाही, एक मॅकॅनिक म्हणून तो काम करतोय तिकडे. तुला ना खोटं बोलताना काहीच कसं वाटत नाही, आज तुला मी सोडणार नाही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम सॉरी, पण माझ्या घरच्यांची इमेज वाढवावी म्हणून बोललो होतो मी हे सगळं, सॉरी सॉरी मॅडम, मला माफ करा, पुण्यांदा मी खोटं बोलणार नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, गप्प बाईस. अवनी आता रडू लागते. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम रडू नका ना, हे बघा पुण्यांदा नाही असं करणार मी. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा तू दरवेळेस असंच करतो, आधी म्हणतो मी खोटं बोलणार नाही आणि नंतर खोटं बोलतो, आता मी तुला सोडणार नाही. त्याच वेळेस इकडनं कावळीन
सुली आणि दत्त्या बाहेर आलेले असतात. आता अवनी राजाला मारण्यासाठी काठी घेऊन पळत असते. हे सगळं दृश्य बघून त्यांना तर लय आनंद होतो. दोघे आता टोकलावून बघू लागतात. त्याच वेळेस यशोदा राजाला पकडतो. अवनी, मारास तुम्ही आता याला. असा ठोकून काढा ना, पुन्हा खोटं बोलण्याची हिंमतच नको व्हायला याच्यात. आता लगेच राजा म्हणू लागतो, ये यशोदा, अरे भाऊ आहेस ना माझा, अरे लय लागते ती काठी. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, मारा मारा, मी याला पकडून ठेवतो, असे पाठ सोलून काढा याची. आता मात्र लगेच राजा डोळे बंद करतो. मॅडम, लय लागतंय. अवनी आता जोरदार दिवशी तिथे बाज असते त्या बाजीवरती काठी आदळवते आणि रडू लागते. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम सॉरी. अवनी आता भडकते आणि राजाला मारणार. तेच राजा पटकन काठी पकडतो. मॅडम मॅडम काठी सोडा, लय लागायले हो, वल्ली काठी येते, लय लागते, सोडा मॅडम. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा काठी सोड, तू आज तुला सोडणार नाही. आता राजा जोर लावून काठी ओढू लागतो. अवनी ओढत असते. तिचा हात सटकतो. ती धपकन आता बाजेवरती खाली पडणार. तेच आता बाजेवरती बसलेली असते. त्याच वेळेस सगळे इकडनं सुली आणि दत्ता टक लावून बघत असतात. तेव्हा अवनी रडू लागते. तू दरवेळेस असाच वागतो, माझा विश्वासघात करतो, मला का फसवतो तू, का असं खोटं बोलतो. त्यावर लगेच राजा आता लगेच मॅडमजवळ खाली बसतो. मॅडम, ही काठी घ्या, हवं तर रडू नका, मला हवं तेवढं मारा, फोडून काढा, पण रडू नका हो. मी तुम्हाला खरं सांगतो, इथून पुढे मी प्रयत्न करेन की मी खोटं बोलणार नाही. प्लीज मॅडम, मी हात जोडतो, ही काठी घ्या. पण अवनी काही घेत नाही. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, बरं ठीक आहे, तुम्हाला नाही मारायचं ना, मग तुम्ही आता म्हणा. आता राजा उठतो, अशी काठी पुढे दाखवतो. तुम्ही म्हणाच आता की आजपासून जर तू खोटं बोलला तर तुला मिरचीची धुरी देईन, तुला चौकात नेऊन असं हाणेन ना, तुला सगळ्या जगासमोर उघडं पाडून हाणेन, असं म्हणा, तुझी कातडी सोलून टाकेल, असं म्हणा. असं आता हे सगळं राजा म्हणून दाखवत असतो. त्याच वेळेस आता स्वाती आलेली असते. आता मात्र स्वातीने राजाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. पण स्वातीचा मोठा गैरसमज होतो की राजा अवनीला मारतोय, तिला मिरचीची धुरी देईल असा धमकी देतोय. हे सगळं ऐकताच स्वाती जोरात ओरडते, थांब, लाज नाही वाटत तुला एका मुलीवरती हात उगारताने, तू तिला मारू शकत नाही आहे. आता मात्र लगेच राजा यशोदा स्वातीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता सुली आणि दत्त्या तर लय खुश होतात, कारण आता देशमाने आले, त्यांचा गैरसमज झालाय. तेव्हा लगेच आता सुली आणि दत्त्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करू लागतात. सुली म्हणू लागते, आला तुम्ही, बरं झालं, बघा बघा तुमच्या डोळ्यांनी बघा, अहो तुमची पोरगी रडते, हा पोरगा तिला मारतोय, अहो लय छळ चालवलाय ओ या लोकांनी. आता लगेच अवनी, राजा, यशोदा या आत्याकडे बघू लागतात. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, आत्या ग काय बोलते तू. त्यावर राजा म्हणू लागतो, ए सखी आत्या आहेस ना तू माझी, मग खोटं का सांगायली. त्यावर सुली म्हणू लागते, गप्रे तू, आत्या आहे म्हणून काय तुमची खोटी गणिते झाकून तू. आणि ए पोरी, अगं सांग तुझ्या घरच्यांना, अगं लय त्रास सहन करते ग तू इकडे, लय मार खाते, रोज मारतात ही पोरं हिला. अगं तुला सांगते, देशमानेच्या घरनं आली ना तू, चांगले कपडे दिसत आहेत म्हणून म्हणते, तू हिच्या माहेरची आहे ना. परवा रात्री असा तमाशा झाला, तुमच्या या पोरीला लय मारलं ग, रात्री 2दा उठून बाहेर येऊन रडत होती, मला तिचे हाल बघवत नव्हते ग. त्यावर अवनी ओरडते, आत्तू, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का, हे बघा असं काही झाले नाही, मी कधी रडले. त्यावर सुली म्हणू लागते, गप बैस ग तू, तू लपवण्याचा प्रयत्न करू नको, मला माहिती आहे तू गरीब गाय आहे, पण तुझ्या माहेरच्यांना समज खरं खरं सांग, या गुंड लोकांचे कारस्थानं सांगून टाक, इथे उगाच त्रास सहन करत बसू नको. हे बघा तुम्ही देशपांडेंच्या घरच्या आहात की नाही, मग तुम्ही घेऊन जा, शेजारी आहोत म्हणून आम्ही तुम्हाला सगळं खरं खरं सांगतोय. नंतर काही कमी जास्त झालं तर उगीच तुम्ही म्हणायला नको शेजाऱ्यांनी काही कल्पना दिली नाही, म्हणून तुम्हाला सांगतो या पोरीला घेऊन जा. आता लगेच सुली दत्त्याला खुणावते, मीठ मिर्च मसाला लावून सांग. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, हो, तुमच्या पोरीला नरकात जगल्यासारखं जीवन भेटतंय, रोज मारहाण केली जाते, ती लय त्रासात येऊ, तिला घेऊन जा घेऊन जा. त्याच वेळेस अवनी ओरडते, बास, किती खोटं बोलाल, आणि मी या घरात सुखात आहे की दुःखात आहे हे मी माझ्या घरच्यांना सांगू शकते, ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्यावर सुली म्हणू लागते, ठीक आहे बाई, शेजार धर्म म्हणून आपण सांगितलं, तुला नसल पटत तर जाऊ दे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, स्वातीवहिनी तू आतमध्ये चल, मला तुझ्याशी बोलायचे.
त्यावर स्वाती म्हणू लागते, मी आतमध्ये येणार नाही अवनी. तू आत्ताच्या आत्ता आमच्या संग घरी चल. हे बघ अवनी, तुला या घरात राहायची गरज नाहीये. किती त्रास देतात हे लोक तुला. त्यावर अवनी म्हणू लागते, वहिनी वहिनी प्लीज आपण इथे बोलायला नको, चल ना आतमध्ये. आता लगेच अवनी स्वातीला आतमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागते, ए आत्या, खरंच कावळीनेस तू. अण्णा म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. एक नंबरची भामटाड आहे तू. तुला ना माझं भलं देखवतच नाही. यशोदा लगेच राजाला आतमध्ये घेऊन जातो. त्याच वेळेस आतमध्ये येताच स्वाती आता या घराकडे बघू लागते. आता राजा आणि यशोदा आतमध्ये येतात. राजा पटकन आता स्वातीला बसण्यासाठी खुर्ची देतो, पण ती तुटलेली खुर्ची असते. स्वाती त्या खुर्चीकडे बघू लागते. तेव्हा अवनी राजाला खुणावते, दुसरी खुर्ची दे. राजा आता दुसरी खुर्ची देतो. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, बैस ना वहिनी. त्यावर स्वाती म्हणू लागते, नाही नको मी ठीक आहे. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, काय घ्याल तुम्ही, कॉफी चहा. तेव्हा अवनी म्हणू लागते, यशोदा वहिनी कॉफी घेते, तुम्ही कॉफी आणा. त्याच वेळेस आता लगेच यशोदा किचनमध्ये जातो. तेव्हा राजा म्हणू लागतो, बसा की बसा. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी तू या घरात राहते, या घरात. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो वहिनी याच घरात राहते मी. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, घराकडे बघून जाऊ नका त्याकडे. म्हणजे कसं आहे ना, आमचं घर जुनं आहे, अगदी ब्रिटिशकालीन ना, पण लय मजबूत आहे. अगदी नवीन घरांपेक्षा डबल टिबल मजबूत. आता मात्र राजाच्या फाक्या सुरू झालेल्या असतात. अवनी त्याच्याकडे बघते, राजा मी बोलेल तिच्याशी, तुझं बाद झालं. आता राजा गप्प बसतो. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी मला तुझ्याशी ना महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, ठीक आहे वहिनी बोल ना. त्यावर स्वाती म्हणू लागते, मला एकटीला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, ठीक आहे मी कॉफी झाली का बघतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही राजा आम्ही आतमध्ये जाऊन बोलतो. आता अवनीच्या रूममध्ये अवनी स्वातीला घेऊन आलेली असते, पण राजाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. राजा मनाशीच म्हणू लागतो, या देशमानेंच्या सुनबाई इकडे का आल्या आहेत, नेमकं यांचं चाललंय काय, या अवनी मॅडमला फितवणार तर नाही ना. असे असंख्य प्रश्न राजाच्या मनात उभे राहिलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, यशोदा राजाला म्हणत असतो, राजा खोट्याच्या पायावरती घर कधीही उभं राहत नाही, बघितलं. आज तुझं एक खोटं त्यांच्यासमोर आलं तर त्या किती भडकल्यात तुझ्यावरती. त्यामुळे राजा इथून पुढे खोटं बोलणं बंद कर. जे काही खरं असेल ते सांगून मोकळा हो. खोट्याच्या पायावरती शक्य नाही आहे राजा हे सगळं. त्यावर इकडे अवनी आता रडत असते. तेव्हा स्वाती आता लगेच देशमानेंच्या सांगण्यानुसार आपल्या हातातला मोबाईल ऑन करते. आता अवनीचं बोलणं सगळं काही रेकॉर्ड चालू झालेलं असतं. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी खरं सांग, तुला या घरात त्रास होतोय ना, होतोय की नाही ते सांग. तेव्हा अवनी म्हणू लागते, होतोय मला या घरात त्रास. त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, तो राजा तुला फसवतोय ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो फसवलंय त्याने मला. पण आता पुढे अवनी काय बोलणार, दांगटांची कशी माहिती देणार आणि देशमानेंचा डाव सक्सेसफुल होणार का, काय काय मज्जा येणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.